पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। मनपा निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे। 25 किंवा 26 डिसेंबरला युती जाहीर होऊ शकते। दोन्ही पक्षांनी एकत्र लढायचं ठरवलंय। अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष जगतापांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार पक्षाचे 3 नेते अजितदादांना भेटणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, इकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होती आणि तिकडे काका पुतण्या सुद्धा पुणे महापालिकेसाठी, पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी एकत्र येताना दिसतात। नक्की आपण पाहू शकतो की गेल्या 2 दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या जोर धरू लागल्या होत्या आणि आज अखेर या दोन्ही पक्षातल्या जे स्थानिक नेते आहेत त्यांची बैठक जी आहे ती अतिशय सकारात्मक झालेली आहे। कुठली अट जी आहे ती या बैठकीमध्ये कुठल्याही एकमेकांना दिलेली नाहीये। जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याकडून ही माहिती मिळालेली आहे। अधिकृत जी घोषणा आहे ती वरिष्ठ नेते जे मुंबईत किंवा उद्या पुण्यात येऊन स्वतः करणार आहेत। त्यामुळे प्राथमिकरित्या आता कुठल्याही अडचण या दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाला आलेली नाही। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्यांच्यासोबत सुद्धा हे नेते जे आहेत त्यांची बैठक जी आहे ती आज संध्याकाळी पार पडणार आहे आणि त्यानंतर अधिकृत दोन्ही राष्ट्रवादीची युती जी आहे ती होणार असून पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे एकत्र निवडणूक लढतील। महाविकास आघाडीलाही एकत्र घेण्याबाबत चर्चा करून त्या संदर्भातही उद्या माहिती दिली जाईल। निश्चितपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज एक बैठक शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झाली आणि त्यानंतर आज संध्याकाळी 4 वाजल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आणि तसंच काँग्रेससोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बैठक करणार आहेत। एकंदरीत उद्या महत्त्वाची घोषणा राष्ट्रवादीकडून होईल। धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी।